बजेटमध्ये अजित पवारांनी एकनाथ शिंदेंच्या योजनांना कात्री लावली आहे आणि एकनाथ शिंदेंच्या काळातल्या अनेक योजनांना कात्री लागण्याची शक्यता आहे। आनंदाचा शिधा, तीर्थाटन योजना त्यामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे। तर निधीची तरतूद नसल्यामुळे योजना कागदावरच राहणार आहेत। शिवभोजन थाळी योजना सुद्धा बंद होण्याची शक्यता आहे। विरोधकांची मात्र योजना बंद होणार असल्याची टीका विरोधकांनी केलेली आहे। तर निधीची तरतूद नाहीये, त्यामुळे अनेक योजनांना फटका बसला। आनंदाचा शिधा, तीर्थाटन या योजना बंद होणार का या संदर्भात विरोधकता त्यांचं सुरू उमटलं आणि एकंदरीत शिवभोजन थाळी अशा प्रकारची योजना सुद्धा बंद होण्याची शक्यता आहे। विरोधकांनी योजना बंद होणार असल्याची टीका केली आहे। शिंदेंच्या योजना आनंदाचा शिधा, आता निवडणूक आनंदाने होऊन गेली, आता तुम्ही आनंदाचा शिधा विधा काय नको म्हणून ती बंद केलेली आहे। त्यामुळे उद्धव साहेबांना स्थगिती सरकार म्हणणारे लोक स्वतः काय कुठल्या कुठल्या विषयाला स्थगिती देत आहेत हे पहिल्या 3 महिन्यामध्ये आपल्या लक्षात आलं। आनंदाचा शिधा कुठे दिसतोय? संपला आनंदाचा शिधा, कारण निवडणूक संपली, आनंद झाला, आनंदाचा शिधा संपला। आता गरीब माणूस कुठे आहे? त्याला आता खरं म्हणजे नववर्षाला, गुढीपाडव्याला, होळीला सगळ्या सणाला देत होते आणि आपली होळी साजरी करून घेत होते कंत्राटदार आणि सरकारचे मंत्री। पण आता तो पण गायब झालेला आहे। याचा अर्थ असा आहे की गरिबांच्या योजनांना कात्री लावून ज्या काही सामान्य माणसासाठी, गोरगरिबांसाठी योजना होत्या त्या बंद करण्याचा निर्णय सरकारचा झाला असावा। काही योजनांमध्ये नक्कीच चुकीच्या गोष्टी घडत होत्या, पण योजना तशा चांगल्या होत्या जर नीट लागू केल्या असत्या। फक्त शिंदे साहेबांना त्याचं क्रेडिट जाऊ शकतं म्हणून या योजना बंद केल्यात असं आपल्याला म्हणावं लागेल। आतापर्यंत किती वेळा बोंबाबोंब करण्यात आली, शिवभोजन थाळी बंद झाली, शिवभोजन थाळी बंद झाली। त्या योजनेमध्ये काही कदाचित काही बदल करण्यात येणार असतील, काही त्याच्यात सुधारणा करण्यात येणार असतील, बऱ्याचशा गोष्टींची त्याच्यामध्ये कमतरता आहे। ती योजना कुठेही बंद झालेली नाही, सर्व योजना सुरू आहेत।